सेतू अभ्यास इयत्ता 3री विषय मराठी घटक क्रमांक 4 आकलनासह वाचन. या घटकामध्ये आकलनासह वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. कृती क्रमांक 1 दिलेला उतारा विद्यार्थ्यांनी समजपूर्वक वाचावा आणि त्यावरील आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावीत. प्रश्न पहिला, आपल्या देशाचे नाव काय आहे? उत्तर, आपल्या देशाचे नाव भारत आहे. भारतातील लोकांचे पोशाख कसे असतात? उत्तर, भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. 3. नद्याकाठी काय आहेत? उत्तर, नद्यांकाठी गावे आहेत. 4. गावे कुठे आहेत? उत्तर, गावे नद्यांकाठी आहेत. 5. विविधतेत एकता असणारा देश कोणता? उत्तर, विविधतेत एकता असणारा देश भारत आहे. प्रश्न 6. समान अर्थाचे शब्द. पर्वत, डोंगर, अचल. नदी, सरिता, जलवाहिनी. जंगल, वन, अरण्य. 4. घनदाट, दाट, गडद. कृती क्रमांक 2 कविता समजपूर्वक वाचावी आणि प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 1. सहल कोणाची काढली आहे? उत्तर, सहल साऱ्या मित्रांची काढली आहे. शर्यत कशाची लागणार आहे? उत्तर, शर्यत पळण्याची लागणार आहे. सहलीला गेल्यावर सारे मित्र काय काय करणार आहेत? सहलीला गेल्यावर सारे मित्र गाणी गाणार आहेत, रानातील फळे चाखणार आहेत, मजेत खेळणार आहेत, मातीत लोळणार आहेत आणि पळण्याची शर्यत लावणार आहेत. सहलीला जेवणासाठी मुले काय काय आणणार आहेत? उत्तर, सहलीला जेवणासाठी मुले भाकरी आणणार आहेत. कवितेतील शब्दांसाठी समानार्थी शब्द. मित्र, सखा, दोस्त. चाखणे, आस्वाद घेणे. गाणे, गीत. मजा, आनंद, मौज. शर्यत, स्पर्धा. कृती क्रमांक 4 दिलेला माहिती फलक मोठ्याने वाचावा आणि त्यावर आधारित कृती सोडवून घ्यावी. प्रश्न पहिला, वरील फलकात कशाची माहिती दिली आहे? उत्तर, वरील फलकात करवंद या वनस्पतीची माहिती दिली आहे. वरील माहिती फलकात आलेले करवंदाचे प्रकार कोणते? उत्तर, माहिती फलकात दिलेले करवंदाचे प्रकार कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढऱ्या करवंद आणि किरी करवंद. खालीलपैकी कोणते शब्द अपरिचित आहेत? त्याभोवती गोल कर. माळरान, डोंगराळ, लेंडी. करवंद या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. करवंद याला करवंदी असेही म्हणतात. कृती क्रमांक 7 बातमी वाचन. बातमी वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत सोडवावी. वरील बातमी कशाविषयी आहे? उत्तर, वरील बातमी मुसळधार पावसामुळे वरोरा परिसरात झालेल्या जलमय स्थितीविषयी आहे. बातमीचे शीर्षक काय आहे? बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जलमय असे आहे. शीर्षकावरून तुम्हाला काय कळाले? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. शीर्षकावरून असे समजते की मुसळधार पावसामुळे वरोरा शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक वरोरा शहरात पावसाचा हाहाकार किंवा मुसळधार पावसाचा वरोऱ्याला फटका. बातमी कोणत्या तालुक्यातील व जिल्ह्यातील आहे? उत्तर, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर. बातमीमध्ये असणाऱ्या अपरिचित शब्दांना गोल कर. ही कृती विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या वहीत करायची आहे. विद्यार्थ्याला शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धा याची बातमी तयार करून वहीत शीर्षक लिहिण्यास सांगावे. या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या मतानुसार एक बातमी तयार करतील. या ठिकाणी नमुन्यादाखल एक बातमी दिलेली आहे. कृती क्रमांक 8 जाहिरात वाचन. या ठिकाणी जाहिरात वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. दिलेली जाहिरात तृप्ती आईस्क्रीम पार्लर या दुकानाबद्दल आहे. विद्यार्थ्यांनी परिसरातील आईस्क्रीम पार्लरचे नाव लिहावे आणि त्यांना आवडणाऱ्या आईस्क्रीमच्या फ्लेवरचे नाव लिहावे. कृती क्रमांक 9 या ठिकाणी समर्पक शब्दाचा वापर करून कविता पूर्ण करायची आहे. पक्षी पाहू, फुलेही पाहू, वेगवेगळ्या रंगांची. निसर्गाची ही रूपे सुंदर, गोडी घेऊ आनंदाची. चित्रे काढू रंगीत रंगीत रानामधल्या गोष्टींची.
कृती क्रमांक 10 या ठिकाणी अपूर्ण गोष्ट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी वहीमध्ये पूर्ण गोष्ट करायची आहे. शिवानी आईसोबत बाजारात गेली. तिथे खेळण्याच्या दुकानातून खेळणी बघत असताना आई पुढच्या दुकानात निघून गेली. नंतर शिवानी आईला शोधू लागली, पण आई सापडली नाही. मग मात्र ती घाबरली आणि रडू लागली. तिने इकडे तिकडे पाहिले, पण तिला कोणीच ओळखीचे दिसेना. तितक्यात तिला जवळच एका दुकानाबाहेर आई उभी असल्याचे दिसले. तिने पटकन धावत जाऊन आईचा हात धरला. आईला पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिचे घाबरणे थांबले.